सुन तेरे बिन नामुमकिन करना गुजारा होगी। जय शिवराज, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आत्ताच व्हिडिओ बघितला असंच आपण ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार आहे, ज्याचं नाव आहे काइन मास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल यूज होईल ते सर्व काही मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, पण तिथून डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येत होतो, तुम्ही सिम्पली आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। त्यावरती पण मी जे काही सगळं मटेरियल यूज करत अपलोड करत असतो व्हिडिओच्या खाली, तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता। आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणत्या नाही त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात आधी बघायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरती मी डेमो व्हिडिओ अपलोड करत असतो। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही विचारायचं असेल किंवा माझ्याशी बोलायचं असेल तर इंस्टाग्रामला मेसेज पण करू शकता। आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर व्हिडिओला लाईक करा किंवा नका करू, पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भावना आणि बहिणींनो, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधूनच शिकवली जाते। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। ओके, तर आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर इथनं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून इथनं 3 नंबरची 1.1 ही साईज सिलेक्ट करायची। साईज सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथं सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून एडिटिंगवरती क्लिक करायचं आहे आणि खाली फिल स्क्रीन हा ऑप्शनवरती जाऊन याला ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर वरती मीडियाचा ऑप्शन शो करत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमची PNG असेल तर जितके PNG तुम्हाला व्हिडिओमध्ये सिलेक्ट करायचे असेल तितके PNG तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे आहे। तर मी काही PNG ॲड करीत आहे, तर मी काही PNG सिलेक्ट केलेले आहे। PNG सिलेक्ट केल्याच्या नंतर करायचं काय आहे, PNG वरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमच्या या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे। आणि याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला खाली योवाला इफेक्ट तुमच्याकडे नसेल तर हा इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे, बघू शकता हा वाला। आणि हा इफेक्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं खाली गेट मोरवरती क्लिक करायचं आहे आणि डाटा ऑन ठेवायचा आहे। डाटा ऑन ठेवल्याच्या नंतर हा इफेक्ट येऊन जाईल, तुम्ही थोडासा शोधायचं आहे आणि डाउनलोड करून घ्यायचं आहे। आता आपण या इफेक्टवरती क्लिक करून इथं स्टेप बाय स्टेप जे तुम्हाला प्रत्येक PNGवरती स्टेप बाय स्टेप हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे, बघू शकता अशा प्रकारे। तर मी स्टेप बाय स्टेप याच्यावरती ॲड करून घेत आहे, बघू शकता अशा प्रकारे, ठीक आहे। तर तुम्हाला अशा प्रकारे सगळ्या PNGवरती क्लिक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। आणि भावांनो, तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग मराठीमधूनच शिकवले जाते। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सर्व काही मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथनं जाऊन डाउनलोड करू शकता। आणि काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तिथनं डाउनलोड करण्यास, तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्यावरती पण मी अपलोड करीत असतो सगळं काही मटेरियल, ठीक आहे। आणि तुम्हाला काही एडिटिंगबद्दल काही बोलायचं असेल तर मला तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, याच्यावरती क्लिक करायचं। हे असं झाल्याच्या नंतर याची जी लेंथ आहे आपल्याला पूर्णपणे PNGची कमी करून घ्यायची, बघू शकता। पूर्णपणे नाही, थोडीशी एवढी ठेवायची आहे, थोडीशी अशा प्रकारे लेंथ कमी करून घ्यायची आहे, बघू शकता। पूर्ण PNGची लेंथ जी आपल्याला अशा प्रकारे कमी करून घ्यायची, बघू शकता। आणि तुम्ही अजून याच्यामध्ये जास्त PNG ॲड करू शकता, मी तुम्हाला सिम्पली दाखवतोय फक्त, तुम्ही याच्यामध्ये अजून जास्त PNG ॲड करू शकता, ठीक आहे। एवढं काही झाल्याच्या नंतर इथनं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून याला एक्सपोर्टवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। मी ऑलरेडी केलेलं आहे, तर मी बॅक येतोय, ठीक आहे। बॅक आल्याच्या नंतर परत आपल्याला काइन मास्टरच्या होम पेजवरती यायचं आणि इथनं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून परत तीच 1.1 ही साईज सिलेक्ट करायची। साईज सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला वरती बघू शकता मीडियाचा ऑप्शन शो करत आहे, याच्यावरती क्लिक करून बॅकग्राऊंडवरती जायचं आणि इथनं एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचा आहे। जितका नंबर तुम्हाला स्टेटस सिलेक्ट करायचा आहे तिथपर्यंत तुम्ही घेऊ शकता, तर मी सिम्पली 15 ते 14 सेकंदाचा करीत आहे बॅकग्राऊंड सिलेक्ट, ठीक आहे। त्यानंतर लेअरच्या ऑप्शनवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि जो व्हिडिओ तुम्ही आत्ता एक्सपोर्ट केलेला आहे तो व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे, तर मी तो व्हिडिओ सिलेक्ट करीत आहे, ठीक आहे। तर व्हिडिओ सिलेक्ट झाल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे थोडासा आपला व्हिडिओ जास्त आहेत, आपण त्याच्यापर्यंत बॅकग्राऊंड बनवून घेऊया, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला एक PNG मिळेल, ही PNG सिलेक्ट करून घ्यायची, बघू शकता। आणि कैचीच्या साईडच्या ऑप्शनवर जाऊन याला फुल टू स्क्रीन करून घ्यायची, हिची लेन्थ शेवटपर्यंत खेचून न्यायची, बघू शकता अशा प्रकारे। आणि याच्यावरती क्लिक आपल्याला व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओवरती क्लिक केल्याच्या नंतर व्हिडिओला थोडंसं झूम करून घ्यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे। या काचीच्या मध्यभागी आपल्याला याला ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जायचं, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आणि इथं मीडियावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं ही PNG मिळेल, ही PNG ॲड करायची इथे, बघू शकता। हिला थोडंसं छोटं करून घ्यायचं आहे आणि इथं ॲड करायचं आहे। इथं ॲड केल्याच्या नंतर याची जी लेंथ आपल्याला पूर्णपणे शेवटपर्यंत न्यायची आहे, क्लिक करायचं आहे।
आणि परत त्यानंतर लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आणि इथं तुम्हाला एक बॉर्डर पेन जी मिळेल ती ॲड करून घ्यायची. ठीक आहे, तर आपण बॉर्डर पेन जी ॲड करून घेऊया. बॉर्डर पेन जी ॲड झालेली कैचीच्या साईडच्या ऑप्शन फोटो स्क्रीन करून घ्यायची आणि हिची लेन्थ शेवटपर्यंत न्यायची. बघू शकता अशा प्रकारे बॉर्डर पेन जी ॲड होऊन जाईल. त्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आणि मीडियावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला याच्यामध्ये एक लिरिक्स व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता हा वाला. आणि याला खाली ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. याला स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर अशा प्रकारे इकडं क्रॉपिंगवरती यायचं आहे आणि थोडंसं इकडं क्रॉप करून घ्यायचं अशा प्रकारे. याला थोडंसं छोटं करायचं आणि इथं खाली ॲड करून घ्यायचं. बघू शकता थोडीशी लिरिक्स आपण पुढं घेऊया अशा प्रकारे. बघू शकता याला अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचं आहे. आणि हा वरली जी PNG आपली टेक्स्ट PNG लवची तिला थोडंसं वरती घेऊया. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, हिची जी लेंथ आपल्याला शेवटपर्यंत न्यायची आहे तर ती नेलेली आहे. त्यानंतर परत लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक कलरफुल व्हिडिओ मिळेल, तो ॲड करायचा आहे. बघू शकता ब्लॅक स्क्रीन ओके करायचं आहे, खाली ब्लेंडिंगवरती यायचं आणि स्क्रीनवरती सोडायचं आहे. तर आता पूर्णपणे तुमचा व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आपल्याला करायचं काय, याच्यामध्ये फक्त एक इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा तुमचा लोगो जो असेल तो ॲड करून घ्यायचा आहे. तर आपण इथनं माझा इंस्टाग्रामचा लोगो सिलेक्ट करीत आहे मी. ठीक आहे, तर तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी माझा इंस्टाग्रामचा सिलेक्ट करीत आहे. लोगो सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं वरती तुम्ही बघू शकता त्याला छोटंसं करायचं आहे आणि इथं वरती ॲड करून घ्यायचं आहे. याची लेन्थ शेवटपर्यंत खेचून न्यायची. आणि आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला प्ले करून दाखवतो की व्हिडिओ आपला कसा बनवून रेडी झालेला आहे. तर बघू शकता पूर्णपणे आपला व्हिडिओ एकदम परफेक्ट बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय, इथनं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून याला फुल HD मध्ये तुम्ही एक्सपोर्ट करून घेऊ शकता. भावांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनलवर पण नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा भावांनो आणि बहिणींनो. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत